आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व मी स्वागत करीत आहे. दर पहाटे हे संदेश तुम्ही ऐकू शकता. ऐका, इतरांना सांगा. पुन्हा एकदा या वर्षाच्या प्रतिज्ञा काय आहे? यशाया 27:6. येणाऱ्या दिवसात याकूब मूल धरील आणि इस्रायल फुलेल आणि फलेल. म्हणजे आमच्या मूल बरोबर असलं तर आमच्या बाहेरी जीवन चांगलं असणार. एक झाडाला पहा, झाडाचं मूळ चांगलं स्थिर आहे, चांगलं मजबूत आहे. त्या झाडामध्ये फळं येतील आणि फूल येतील, सगळे येतील आणि इतरांना आशीर्वाद असेल. नीतिवचन 4:18 लिहिलेलं आहे, नीतिमानाचा मार्ग दुपारपर्यंत अधिक अधिक प्रकाश देणारा असं सूर्याच्या प्रकाशासारखं आहे. तुमचं जीवन नीतिमान म्हणजे त्यांच्या अंतःकरण शुद्ध आहे, त्याचं मन शुद्ध आहे. कारण मत्ते 5:8 मनामध्ये तुमचं शुद्धता असलं तर तुम्ही देवाला पाहू शकता. मनामध्ये शुद्ध नाही, देवाला पाहू नाही शकता. ते मन शुद्ध आहे, ते नीतिमान आहे. तुमच्या मनला शुद्ध करा. मनाला शुद्ध करणं कुठल्याही साबणाला वापरू शकत नाही, डिटर्जंट वापरू शकत नाही. या मनाला आतून धुणारा कोण आहे? बायबल म्हणते 1 योहान 1:7 येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. फक्त येशूचं रक्त तुमच्या मनाला शुद्ध करू शकते. तसं येशूकडे आज तुमच्या पापाची क्षमा मागा. तो एकदा तुमच्यासाठी वधस्तंभावर किडलेला गेला, मारला गेला, गाडीला गेला आणि जिवंत उठला. आज पण जिवंत आहे. त्याच्याकडे पापाची क्षमा मागा. तो तुम्हाला शुद्ध करेल, तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. तर तुमच्या बाहेरचे जीवन कसं असणार? अधिक अधिक वाढणारा सूर्याच्या प्रकाशासारखा दुपारपर्यंत किती वाढतो, तुमच्या जीवनामध्ये प्रकाश वाढत जाणार. भविष्यामध्ये तुम्ही आशीर्वाद राहणार. देव तुम्हाला आशीर्वाद करो. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. आज पण जे कोणी प्रभू येशूकडे आपल्या पापाची क्षमा मागतात, येशू प्रभू तो आपल्या रक्ताने त्यांना शुद्ध कर, त्याच्या मनाला शुद्ध कर. आजच्या दिवसापासून ते पवित्र जीवन करायला पाहिजे प्रभू. आणि एक नीतिमानासारखा त्यांचे जीवन अधिक अधिक त्यांच्या जीवनामध्ये उजड वाढू दे प्रभू, प्रकाश वाढू दे. त्यांचे जीवन आशीर्वादित असू दे. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.